जालन्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागलेल्या आहेत। त्याचबरोबर पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळी देखील प्रचंड प्रमाणात घट होत आहे। मी सध्या अंबड तालुक्यातील शिराडोन गावामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक मोसंबी उत्पादक जे ते पाण्याअभावी आपल्या मोसंबी बागांवर अशा प्रकारे जे ते जेसीबी चालवताना पाहायला मिळत आहे। खरं तर जालना हा मोसंबीचा आगार म्हणून जालन्याकडे पाहायला जात आहे, मात्र पाणी टंचाई आणि पाणी पातळीत प्रचंड प्रमाणात झालेल्या घटीमुळे अनेक मोसंबी उत्पादक बागायतदार जे ते आता या मोसंबीवर जेसीबी चालवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या अंबड तालुक्यातील शिराडोन या गावामध्ये आहे आणि हा जो शेतकरी याने जवळपास 2 एकर वरती जे आहे मोसंबीची लागवड केलेली होती 8 वर्षापूर्वी आणि आता पाणी नसल्यामुळे कुठेतरी झाडं वाळू लागलेली आहेत आणि त्यामुळे या शेतकऱ्यानं 2 एकर मोसंबीच्या बागावर जे ते जेसीबी चालवल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। माझ्यासोबत शेतकरी देखील त्यांना देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, नेमकी या 2 एकर मोसंबी बागावर जेसीबी चालवताय, काय नेमकी कारण आहे? पाणीच कमी आहे सर, एकदम पाणी पातळीत नाही राहिली, एरीत पाणीच नाही राहिलं, अजिबात पाणी नसल्यामुळे ते काढण्यात येते। अशी काढायची इच्छा नाही पण पाणी नसल्यामुळे काढण्यात येते। कधी लागवड केलेली होती ना आता किती वर्ष किती एकर आहे आणि किती झाडांची लागवड केली होती? मी याला 2017 लावलेले, यंदा 8वं वर्ष आहे, कमीत कमी 400 झाड आहे। आर्थिक नुकसान किती फटका बसतोय त्याचा अंदाजच नाही, 4-5 लाख समजा हेच नाही। अजून काही शेतकरी दादा तुमच्या परिसरामध्ये पाण्याअभावी अनेक शेतकरी जे ते मोसंबीवर जेसीबी चालवताना पाहायला मिळते, किती शेतकरी सध्या आता या म्हणजे पाण्यामुळे किती शेतकऱ्याच्या बागा वाळू लागले? आता जवळपास या वर्षी पाण्याअभावी गावामध्ये 7 ते 8 शेतकऱ्यांनी आतापर्यंत जेसीबी फिरवलेला आहे। तरी अजून एक 10 ते 12 शेतकऱ्यांचे झाडं सुद्धा अशा पाण्याअभावी सध्या संकटामध्ये सापडलेले आहे। तरी शक्यता आहे की ती सुद्धा झाडे यावर्षी जातील। सर, खरं तर आपला जालना जिल्हा आणि त्यातल्यात अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड आहे आणि मोसंबी उत्पादकाचा जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याकडे बघितलं जातं। मात्र आपण जर पाहिलं तर एप्रिलच्या सुरुवातीलाच शेतकरी जे ते मोसंबी बागावर जेसीबी चालवताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। काय आता पुढचं आव्हान कसं असणार आहे? नाही, सध्याची परिस्थिती बघितली जालना जिल्ह्याची, त्यातल्या त्यात अंबड तालुक्याची, म्हणजे असा काही भाग आहे हा जो शिराडोन आणि परिसराचा जर विचार केला आपण, हा सगळा खडकाळ भाग आहे आणि दरवर्षी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि विशेष करून या परिसरामध्ये पाण्याचा असा मोठा काही स्रोत नाहीये। त्याच्यामुळं अंबड तालुक्याला एखाद्या जायकवाडीच्या साठी या ठिकाणी शेतकऱ्यांची खूप मोठी मागणी आहे। तर ती मागणी जर येत्या काळामध्ये जर पूर्ण झाली तर भविष्यामध्ये अशा ज्या काही आज जे शेतकऱ्यांची अवस्था बघतोय तशी अवस्था भविष्यामध्ये या ठिकाणी होणार नाही असं या ठिकाणी मला वाटतंय। खरं तर मी सध्या अंबडच्या शिराडोन या गावामध्ये आहे आणि अनेक शेतकरी जे ते आता सध्या मोसंबीच्या बागावर जे ते जेसीबी चालवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर एप्रिलच्या सुरुवातीलाच जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचे झळा बसतायत। उन्हामुळं पाण्याचं बाष्पीभवन होत आहे आणि त्यामुळे पाणी पातळीत प्रचंड प्रमाणात पाणी पातळी जी आहे ती प्रचंड प्रमाणात खालवत आहे। त्यामुळे शेतकरी जे ते एप्रिलच्या सुरुवातीच्याच काळामध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी हैराण झालेले आहेत आणि आता ते मोसंबीच्या बागावर जे ते जेसीबी चालवताना पाहायला मिळत। दुसरीकडे येणाऱ्या 2 महिन्यात मोसंबी बागायतदारासमोर मोसंबी बागा वाचवण्याचं मोठं आव्हान जे ते जिल्ह्यातील शेतकऱ्यासमोर उभं ठाकलंय। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, शिराडोन, अंबड, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।